घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतला आरोपी भावेश भिंडे याला मुंबईत आणण्यात आलाय, तर राजस्थानच्या उदयपूरमध्ये भावेश भिंडे याला बेड्या ठोकण्यात आल्यात। दरम्यान मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सोमवारी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आरोपी भिंडे हा फरार झाला होता। आता मुंबई पोलिसांनी 7 पथक रवाना करत त्याचा शोध घेतला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान उदयपूरमध्ये भिंडेला अटक करण्यात आली असून त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। आपण पाहतो आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। खरं तर भिंडे हा वारंवार त्याचं लोकेशन बदलत होता, त्यामुळे पोलिसांना शोध कार्यामध्ये अडचणी येत होत्या। मात्र अखेर राजस्थानच्या उदयपूरमधून त्याला अटक करण्यात आली आहे आणि आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। दरम्यान हा भावेश भिंडे नेमका कोण आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नवी फेल भावेश भिंडे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आहे। लहानपणापासूनच बिझनेस क्षेत्रामध्ये नाव कमावण्याची त्याची इच्छा आहे। कंपनीची टॅगलाईन नथिंग इज इम्पॉसिबल अशी आहे। स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ऍड एजन्सीमध्ये त्याचं ऑफिस बॉयचं काम तो करत होता। भावेश भिंडेवर 21 गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत। दरम्यान 13 मे रोजी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून जी दुर्घटना झाली होती त्यामधला हा मुख्य आरोपी आहे। त्याचंच हे होर्डिंग होतं। होर्डिंग दुर्घटनेमध्ये 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या दुर्घटनेनंतर आरोपी भावेश भिंडे फरार झाला आणि वारंवार तो त्याचं खरं तर लोकेशन बदलत होता। त्यामुळे मुंबई पोलिसांची 7 पथकं या आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली। दरम्यान राजस्थानच्या उदयपूरमधून आता भावेश भिंडे याला अटक करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल आता या मुख्य आरोपी भावेश भिंडेला पोलिसांनी अटक केलंय आणि आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? नक्कीच 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अखेर गुन्हे शाखेने भावेश भिंडेला उदयपूरवरून अटक केलेली आहे। आता त्याला मुंबईत देखील आणण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच त्याला कोर्टात हजर केलं जाईल। भावेश भिंडे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्या कंपनीने म्हणजे इगो मीडियाने लावलेला होर्डिंग कोसळून घाटकोपरमध्ये तब्बल 16 जणांचा प्राण गेला होता, तर तब्बल 80 जण जखमी झाले होते। आज जेव्हा त्याला कोर्टात हजर केलं जाईल तेव्हा पोलीस त्याच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करतील। अगदी नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय होर्डिंग दुर्घटनेतल्या या आरोपीला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढे काय होतं ते महत्त्वाचं असणार आहे। काय कारवाई त्याच्यावर होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।